अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या 8 मार्चला आपली सगळ्यात भगवान शिवशंकरांची आवडता असा दिवस म्हणजे महाशिवरात्र येते। दर महिन्याच्या दर महिन्यात शिवरात्र ही येतच असते, परंतु माघ महिन्यात जी ही शिवरात्र असते तिला आपल्याला अनन्यसाधारण महत्व आहे। ती महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते। आता आपण भगवान शंकरांचा म्हणून आपण दर महिन्याला किंवा दर आठवड्याचा सोमवारचा जो आपण उपवास असतो तो करत असतो। त्याचबरोबर आपण जे प्रदोष व्रत असतो तेही करत असतो। परंतु ज्यांना हेल्थ इश्यूमुळे किंवा ज्यांना काही जमत नसेल करायला गुरुवार, तर तुम्ही महाशिवरात्रीचा जर उपवास केला तर तुम्हाला दर महिन्याचे दर आठवड्याचे सोमवार केल्याचं त्याचबरोबर प्रदोष व्रत केल्याचं फळ मिळतं। म्हणून जर तुम्हाला बाकीचे उपवास जर जमत नसेल सोमवारचा वगैरे करायला तर म्हणजे आवर्जून तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास नक्की करा। महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे बरेचसे आपल्याला त्रास असतात किंवा जी काही आपली संकट असतात कटकटी असतात त्या कमी व्हायला मदत होत असते। म्हणून जर जमलं म्हणजे तुमचं हेल्थ बघूनच तुम्ही उपवास करा, कारण हा उपवास जो असतो आपल्याला संध्याकाळी पण सोडायचा नसतो, तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो। त्याच्यामुळे ज्यांना जर जमत असेल तर त्यांनी हा उपवास अवश्य करावा। आता त्यानंतर की गरोदर स्त्रीने काय करावं, जर तुम्हाला 7वा महिना वगैरे असेल तर बाळाची आपल्याला हालचाल जाणवत असते, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे पूर्ण लक्ष द्या आणि मगच तुम्हाला जर उपवास झेपत असेल तर करा, नाही केला तरी चालेल, पुढच्या वर्षी तुम्ही हे करू शकता। आता आपल्याला फक्त महत्वाचं असणार ते म्हणजे बाळ, त्याच्यासाठी आणि जर करायची इच्छाच असेल तीव्र किंवा तुम्ही जर काही नवस केला असेल ठरवलं असेल तर व्यवस्थित सगळं फळ वगैरे सर्व खा आणि खाऊन पिऊन व्यवस्थित उपवास करा। आपल्याला भगवान शिवशंकर कधीच रागवणार नाही, कारण सगळ्यात म्हटलं जातं की सगळ्यात म्हणजे भोळा शंकर आहे, अतिशय शांत आणि खूप भोळे म्हणजे सांब शंकर आपले। पण त्याचबरोबर जर आपल्याकडून काही चुकी झाली तर किंवा म्हणजे आपल्याकडून काही नियम पाळले गेले नाहीत किंवा आपल्याकडून जर काही चुकलं काही घडलंच तर आपल्याला अतिशय क्रोधित होणारे सुद्धा शिवशंकरच असतात। ब्रह्मदेव आपल्याला जन्म देत असतात, विष्णू देव आपलं आयुष्याचं जे काही चरित्र आहे तो पाहत असतात, तो चालवत असतात आणि आपले जे मोक्ष प्राप्ती असते ते आपले भगवान शिवशंकर करत असतात। त्याच्यामुळे जेवढी काही सेवा करता येईल तर त्या दिवशी तुम्ही नक्की करा। आता बऱ्याचशा सेवा आहेत की महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा काय काय करायच्या, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुद्राभिषेक। तुम्ही रुद्राभिषेक एकदा घरात करून बघा, घरात खूप छान पॉझिटिव्हिटी येते आणि खूप छान आपल्याला फरक जाणवतो। मी सुद्धा गेल्या वर्षी जी महाशिवरात्र आली होती तर त्यावेळेला मी सुरुवात केली, नाही तर मी सुद्धा आधी कधी करत नव्हते, पण मला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आले। त्यानंतर जे आपले श्रावण महिना आला तर त्याच्यात मी 4ही सोमवार मी रुद्राभिषेक घरी केला होता। म्हणजे एकदा आपल्याला असं वाटतं की खूप कठीण आहे, 1-1.5 तास जातो, पण तुम्ही एकदा जेव्हा कराल ना तेव्हा तुम्हाला स्वतःला आपसुकच त्याच्याबद्दल ओढ लागते आणि तुमच्याकडून तो घडला जातो। आणि रुद्राभिषेक घरी केल्यानंतर खूप छान वाटतं। जर तुम्हाला मंदिरात जाऊन जमत असेल तर करा, नाही जमलं तर घरात करा, पण मंदिरात त्या दिवशी खूप लाईन असते, दर्शन घ्यायला खूप गर्दी असते। त्याच्यामुळे जर तुम्हाला घरी करता येत असेल तर रुद्राभिषेक अवश्य महाशिवरात्रीच्या दिवशी घरी करा। तो कसा करायचा याचा सुद्धा आपला व्हिडिओ चॅनेलवरती आहे, जर कोणी पाहिला नसेल तर आवर्जून जाऊन बघा आणि त्याप्रमाणे नक्कीच रुद्राभिषेक करून बघा। त्याचनंतर शिवलीलामृत आहे, त्याचं तुम्ही पारायण करू शकता, पठण करू शकता। त्याचबरोबर महामृत्युंजय जपाचं तुम्ही पठण करू शकता, ओम नमः शिवाय। त्याचबरोबर शिवशंकरांची 108 नावं घेऊन सुद्धा तुम्ही त्या दिवशी जप करू शकता। या सेवा त्या दिवशी तुम्ही करूच शकता। परंतु अजून आपण काय करू शकतो, तर प्रत्येकाच्या घरात शिवपिंड ही असते, जर नसेल शिवपिंडी तर त्या दिवशी तुम्ही अवश्य आणा आणि पूजेला लावा। त्याच्याशिवाय असा दुसरा कुठला छान मुहूर्त नसेल। महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही घरी पिंडी आणा आणि त्याची घरच्या घरी पूजा करू शकता, पूजेला लावू शकता। आता जर मंदिरात जाऊन तुम्हाला हे सर्व अभिषेक करता आले, पूजा करता आली पिंडीवरती तर अतिशय चांगलं, पण जर नाहीच जमलं तर सरळ आपल्या घरच्या जी आपली शिवपिंड असेल त्याच्यावर शिवपिंडी असेल तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता। आता आपण रोजच म्हणजे आता तुम्ही कायमच घरात सुद्धा तुम्ही रोज पाण्याने शिवपिंडीला अभिषेक केला तर त्याचे बरेचसे रिझल्ट मिळतात। जास्ती नाही, एक छोटा तांब्या जो आपल्या देवासाठी आपण गडू भरून ठेवतो तर त्याने किंवा एका ग्लासाने सुद्धा तुम्ही अभिषेक केलात घरच्या घरी शिवपिंडीवरती तरी त्याचे बरेचसे आपल्याला फायदे होत असतात। आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आणि महादेवाच्या पिंडीवरती जेव्हा आपण अभिषेक करत असतो तेव्हा अभिषेक करताना कोणतीही वस्तू म्हणजे कोणतेही जे काही पेय असेल किंवा म्हणजे पाणी असेल तर ते आपल्याला थंड करूनच वाहायचंय। गरम पाणी शिवपिंडीवरती कधीच ओतू नये किंवा दूध सुद्धा गरम करून ओतू नये। दूध जेव्हा आपण दुधाचा जेव्हा अभिषेक करतो तेव्हा ते कच्चं दूधच असलं पाहिजे, असं नाही की कच्चं दूध तापवलं आणि ते थंड करून महादेवांच्या पिंडीवरती त्याचा अभिषेक केला, तर असं करायचं नाहीये आपल्याला।
पाणी सुद्धा थंड ओतायचंय आणि त्याचबरोबर तुम्ही जर दुधाचा अभिषेक करणार असाल तर तो सुद्धा थंड दुधानेच करा, कच्च्या दुधानेच करा. दुधाचा अभिषेक केल्यामुळे काय होतं तर दीर्घायुष्य प्राप्त होतं. सर्वात महत्वाचं ते आहे म्हणजे आपलं आरोग्य, आणि जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला दीर्घायुष्य व्हावं असेल, चांगलं आरोग्य प्राप्त करायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही दुधाने अभिषेक करा. त्यानंतर मध. जर रोगापासून मुक्ती हवी असेल, सतत तुमच्या घरात आजारपण असेल किंवा काही ना काहीतरी रोजच आजारपण आहे, काही ना काहीतरी रोजच त्रास होतोय, रोज डॉक्टरांकडे जावं लागतंय, काही ना काही तुमचे शारीरिक व्याधी असतील, त्रास असतील, तर मग त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी जर मधाने तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक केलात तर त्याचा बराचसा फायदा होतो. मध ते सुद्धा आपलं जे शुद्ध मध असतं त्यानेच करायचं आहे. मग अगदी 2 चमचे 4 चमचे जरी तुम्ही अभिषेक केलात तरी चालेल, पण ज्याला आजारपण आहे, ज्याला हे त्रास आहे, तर त्यांनी तो मधाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्ती. घरात लक्ष्मी टिकून राहावी, घरात शांतता राहावी, लक्ष्मी स्थिर राहावी, त्याचबरोबर घरातल्या कटकटी कमी व्हाव्यात, भांडणं, जे काही त्रास आहेत ते जर कमी व्हावे असं वाटत असेल, म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला चंदनाचा अभिषेक करायचा आहे. मग आता चंदन म्हणजे काय, तर ते आपलं जे चंदनाचं खोड मिळतं ते आपल्याला घ्यायचंय, सहाणेवर ते उघडायचंय आणि त्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता चंदनाचा आपण अभिषेक करू तर तुम्हाला जर चंदन नाही मिळालं ओरिजिनल तर चंदन पावडर जी असते ती सुद्धा पाण्यात मिक्स करून त्याचा अभिषेक केला तर चालेल. परंतु जर ओरिजिनल चंदनाचं जर खोड असेल ते तुम्ही सहाण्यावर उघडलं आणि त्याच्यात थोडं पाणी मिक्स करून त्याचा अभिषेक केला तर अतिशय उत्तम. त्याच्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होते आणि जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहायला मदत होते. त्यानंतर शत्रूचा त्रास जो आपल्याला असतो तो काही ना काहीतरी असो, जे आपले विरोधक असतात, जे काही आपल्याला त्रास देणारी लोक असतात, त्यांचा जो आपल्याला मनस्ताप होत असतो तो कमी व्हावा. त्याचबरोबर कोणत्या सुद्धा गोष्टीत यश हवं असेल आपल्याला, जी इच्छा आपली अडकून राहिली बरेच दिवस आणि ती पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर तिळाच्या तेलाचा अभिषेक करायचा आपल्याला. तिळाचं तेल आपल्याला बाजारात मिळतं, तर ते तुम्ही घरी आणा आणि त्याने अभिषेक करा. आजूबाजूचे जे काही आपल्याला त्रास देणारी लोक असतात, जे काही आपण शत्रू असतात किंवा अडलंच आहे काम, पूर्णच होत नाहीये, कुठल्या कामात यशच मिळत नाही, असे जर बरेचसे तुम्हाला समस्या असतील तर तिळाच्या तेलाचा महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच अभिषेक करा. त्याचबरोबर आता प्रत्येक बाईला वाटत असतं की आपल्याला मूल व्हावं, मग ते कोणी असो, मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, परंतु प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि मातृत्व हे सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर मला बऱ्याचशा कमेंट्स येत असतात की ताई मला बाळ होत नाहीये, काही सेवा आहेत का? आपले स्वामी महाराज खूप दयाळू आहेत, स्वामींची सेवा केल्यामुळे नक्कीच तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. ती तर कराच, परंतु आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला संतान प्राप्ती व्हावी असेल, पुत्रप्राप्ती म्हणजे कोणी पुत्र किंवा पुत्री कोणी व्हावंसं वाटत असेल तर तुम्हाला त्या दिवशी कच्च्या गाईचं दूध तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचंय. बघा, कच्च्या गाईचं दूध, कच्चं दूध म्हणजे गाईचं दूध आपल्याला, सॉरी कच्च्या गाईचं नाही, कच्चं दूध आपल्याला गाईचं आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती वाहायचं. त्याच्यामुळे संतान प्राप्ती होण्यासाठी मदत होते. बाकी आपल्याला डॉक्टरचे सल्ले घ्यायचेच आहे, ते तर ट्रीटमेंट तुम्ही घेतच आहात, परंतु आध्यात्मिक काय करू शकतो तर हे करू शकता. बघा, नक्की तुम्हाला काहीतरी फरक जाणवेल. तर त्या दिवशी तुम्ही गाईचं जे कच्चं दूध असतं त्याचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती करा. त्याचबरोबर आता लग्न जमत नाहीये, लग्न जमण्यास अडथळे येत आहेत, लग्नच ठरत नाहीये किंवा लग्नाच्या गोष्टी पुढे जाताना काहीतरी त्रास होतोय, काहीही लग्नाविषयी जर समस्या असेल तर हळदीचा आपल्याला त्या दिवशी अभिषेक करायचा आहे. आता हळद कशी, तर जेवणातली किंवा देवाची जी आपली हळद असते तर ती आपल्याला हळद नाही घ्यायची आहे. तर बाजारात जी आपल्याला हळकुंड मिळतात ती आपल्याला हळकुंड आपल्याला उघडायची आहे. ते अगदी सहाणेवरती नाही, ते आपल्या अगदी हातावर सुद्धा अगदी पाणी घेऊन खूप उघडलं तरी त्याचं म्हणजे त्याची हळदीचं पाणी होतं. तर आपल्याला तशा प्रकारचं हळदीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. बघा, पुन्हा सांगते, बाजारातली हळद आणून ती त्या पाण्यात मिक्स करून त्याचा अभिषेक नका करू. तर हळकुंड जी मिळतात तर ती उघडायची, त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्याचा अभिषेक जर तुम्ही शिवपिंडीवर केलात तर लग्न जमण्यास सुद्धा, म्हणजे लग्न जमायला बरेचसे जे काही त्रास असतात, जे काही मध्ये मार्ग असतात ते रिकामे होतात. लग्न तुमचं जमू शकतं, विलंब होत असेल लग्नात तर त्याच्यासाठी हा उपाय नक्की करून बघा. त्याचबरोबर आता सुख प्राप्ती, आता आपल्या मानण्यावर आहे की मी किती सुखी आहे, मी किती समाधानी आहे. प्रत्येक जण स्वतः म्हणालं की मी खूप आयुष्यात सुखी आहे, मी खूप समाधानी आहे, तर आपल्याला नक्कीच वाटेल. परंतु सगळं सुख आपल्या आजूबाजूला असताना सुद्धा जर आपण रडत राहिलो, अरे माझ्याकडे हे नाहीये, बाजूच्या लोकांकडे आपण बघितलं की ह्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे ते नाहीये, हे जर मानून आपण सुख मिळायला गेलं तर आपण कधीच आयुष्यात सुखी होणार नाही. त्याच्यामुळे तरी सुद्धा जर सुखप्राप्ती हवी असेल, आयुष्यात समाधान मिळावंसं वाटत असेल, समाधानी आयुष्य जगावंसं वाटत असेल तर तुपाचा अभिषेक करा. मग ते गाईचं असेल, शुद्ध गाईच्या दुधाचं तूप असेल तर चालेल,
नाहीच मिळालं तर दुसरं कुठलं म्हैशीचं असेल किंवा घरात जे तुमचं जे शुद्ध तूप बनतं तर त्या तुपाने अभिषेक करा. तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह वाटायला मदत होते. अगदीच नाही, हे जे अभिषेक मी तुम्हाला सांगते तर एक 5-6 चमचे जरी तुम्ही अभिषेक केलात तरीही चालेल. त्याचबरोबर आपल्याला बाकीच्या सुद्धा सेवा करायच्यात आणि शिवपिंडीवर आपल्याला त्या दिवशी बेलपत्र वाहायचंय, त्यानंतर धोत्र्याचं फूल वाहायचं आहे, धोत्र्याचं फळ वाहायचं आहे. यामुळे काय होतं बघा, एकच दिवस आपल्याला मिळतोय वर्षभरात आपल्या शिवशंकराची सेवा करण्यासाठी. त्याला काहीतरी अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून त्या दिवशी आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करायच्या. आपण सांसारिक माणसं आहोत, आपल्याला घरातली कामं वगैरे आहेत तर ती आपल्याला सांभाळूनच करायचंय. परंतु जर ह्या सेवा केल्या तर तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह वाटायला मदत होते आणि त्याच्यासाठी काही ना काहीतरी सेवा करायचं. बघा, आध्यात्मिक मार्ग अवलंबला तर आपल्या आयुष्यातले बरेचसे त्रास कमी व्हायला मदत होते. आपलं मन पहिलं पॉझिटिव्ह होतं. मी प्रत्येक व्हिडिओ तेच सांगत असते, आपलं जर मन पूर्ण पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला अख्खं जग पॉझिटिव्ह दिसतं आणि आपल्या घरात शांतता लागते. मुख्य म्हणजे घरात जर शांतता असेल सॉरी, तर सर्व काही छान आणि सुरळीत चालतं. त्याच्यासाठी आपलं मन शांत राहावं, घरात सुख समृद्धी नांदावी, यासाठी आध्यात्मिक मार्ग अवलंबवायचा आणि ह्या ज्या काही छोट्या छोट्या सेवा असतात त्या करायच्या. आपण स्वामी महाराजांची रोज सेवा करत असतो, परंतु असे विशेष जेव्हा दिवस असतात तर तेव्हा त्या त्या देवांची जर सेवा केल्यामुळे विशेष पुण्य मिळत असतं. तर तुम्ही त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी या सेवा नक्की करून बघा. जर गरोदर स्त्री असेल तर तुम्हाला जर झेपत असेल तरच या सेवा करा, नाही केला तर पुढच्या वर्षी केलात तरीही चालेल. आणि त्या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे घरात नॉनव्हेज करायचं नाही. असं नाही की जो पूजा करणार त्यांनीच खायचं नाही, तर कोणीच करू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी घरात नॉनव्हेज करायचं नाही. त्याचबरोबर मद्यपान, मांसाहार, धूम्रपान काहीही करायचं नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्या पालन सुद्धा करायचे. असे छोटे छोटे जे काही सेवा आहेत, जे काही छोटे छोटे नियम आहेत त्या दिवशी अवश्य पाळा. सकाळी लवकर उठा, देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर दिवसभरात संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही या सेवा करू शकता. मंदिरात जाऊन जर जमत असेल तर करा किंवा घरात केल्यात तरीही चालेल. तर अशा प्रकारे मी माझी आजची सेवा इथेच थांबवते. जर तुम्हाला काही अजून याच्यावरती प्रश्न असेल तर कमेंट करा, मी कमेंटद्वारे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान सेवेमार्फत किंवा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.